पहा वय तर्कसंगती अनुमान. आता आपल्याला वया संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न येत असतात, ती सहजपणे आपल्याला सोडवता आली पाहिजे. प्रश्न काय पहा, प्रश्न पहिला पाहूया. रोहन आपल्या वडिलांपेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. म्हणजे याचा उलट अर्थ काय, का रोहन आपल्या वडिलांपेक्षा जर लहान आहे तर वडील कसे आहेत, 25 वर्षांनी मोठे आहे. जर दोघांच्या वयाची बेरीज 55 वर्ष असेल तर रोहनचे वय किती? बरोबर आहे का नाही? आता आपल्याला रोहनचे वय काढायचे. रोहनचे वय काढताना दोघांच्या वयाची बेरीज वजा वयातला फरक घेऊया, भागिले 2 करूया. पहा रोहनचे वय बरोबर वयाची बेरीज किती आहे? 55. वयातील फरक 25 वर्षे भागिले 2. का भागिले 2 करायचे? जो फरक आहे का नाही तो फरक मोठ्या व्यक्तीचा असतो आणि फरक काढल्यावर जे वय उरतं ते दोघांचं समसमान वय असतं. किती असतं? समसमान. पहा आता वयाची बेरीज 55 वर्ष वजा 25 भागिले 2 बरोबर. आता पहा 30 भागिले 2 म्हणजे रोहनचे वय किती आले? 15. रोहनचे वय किती आले? 15 वर्ष बरोबर. आता रोहनचे वय 15 वर्ष निघाले, पण 30 हे जे वय आहे ते त्याच्या वडिलांचं 15 वर्षे आणि रोहनचे 15 वर्षे हे समसमान आहे. नंतर वडिलांचे वय किती येईल बरं? आता वडिलांची वयाची बेरीज किती आहे? 55 वर्षे 55 वर्ष वजा रोहनचे वय किती? 25. किती वर्ष? 15. मग किती रे? वडिलांचे हे रोहनचे वय आणि हे वडिलांचे वय. पहा 40 अधिक 15 वयाची बेरीज 55 येते का? मग आता वडिलांचे वय जर 40 आहे ते 40 होण्यासाठी म्हणजे 15ची गरज आहे का नाही? रोहनचे 15 वडिलांचे 15 मग 16 17 18 40 पर्यंत म्हणजे भागिले 2 जे वयातला फरक वजा केल्यावर जे वय येतं ते वडिलांचं आणि रोहनचं समसमान वय. कळलं? आता आपण दुसरं गणित पाहणार आहोत. पूजा आपल्या आईपेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. जर दोघींच्या वयाची बेरीज 50 वर्ष असल्यास पूजाचे वय किती? सोपं आहे. आई 30 वर्षांनी मोठी आहे. हे कशावरून आपल्याला कळतं? कारण आईपेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. कोण लहान आहे? पूजा. आता आपलं सूत्र काय आहे? आपलं सूत्र काय आहे? कोण सांगतं? सांगाव्या. पूजाचे वय बरोबर वयाची बेरीज वजा वयातील फरक भागिले 2. पूजाचे वय बरोबर वयाची बेरीज किती आहे? 50 वर्ष वजा वयातील फरक 30 वर्षे भागिले 2 म्हणजे येणारं वय पूजाचं असणार. पहा पूजाचे वय बरोबर वयाची बेरीज वजा वयातील फरक भागिले 2. आता वयाची बेरीज किती आहे? 50 वर्ष वयातील फरक किती आहे? 30 वर्ष भागिले 2. पहा 50 वजा 30 20 वर्ष भागिले 2 म्हणजे किती रे? पूजेचे वय किती आले? 10 वर्ष. आता वयाची बेरीज किती आहे? 50 वर्षे. जर विचारलं इथं पूजेचं वय आपल्याला मिळालं 10 वर्ष, आईचं वय किती असेल? तर पहा आईचे वय मग कसं काढणार आपण? आईचे वय वयाची बेरीज वजा पूजाचे वय. वयाची बेरीज किती आहे? 50 वर्ष. पहा
50 वजा 10 पूजाचे वय म्हणजे आईचे वय किती आले 40 वर्षे. किती आले आईचे वय 40 वर्षे. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो पूजाचे वय काय आहे या संदर्भात आहे परंतु आपल्याला आईचे वय देखील काढता येऊ शकते समजलं चला आता आपण तिसरा प्रश्न पाहूया ओके वय तर्कसंगती अनुमयात आपण तिसरं गणित पाहत आहोत कोणतं आहे साहिल आपल्या भावापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे जर दोघांच्या वयाची बेरीज 31 वर्ष असल्यास साहिलचे वय किती बरोबर का नाही पहा आता साहिलचं वय काढायचे म्हणजेच दोघांच्या वयाची बेरीज वजा वयातील फरक भागिले 2 पहा साहिलचे वय वयाची बेरीज किती आहे वयाची बेरीज किती आहे 31 वर्ष. जर दोघांच्या वयाची 31 वर्ष आणि वयातील फरक किती आहे 5 वर्ष. 31 वर्ष वजा 5 वर्ष भागिले 2 पहा आता 31 वजा 5 झाल्यावर किती येतं उत्तर 26 वर्ष भागिले 2 26 ला 2 ने भाग दिल्यावर साहिलचं वय किती निघतं 13 वर्ष जर 13 वर्ष साहिलचं वय असेल तर भावाचं वय पण काढू शकतो या ठिकाणी आपल्याला साहिलचे वय किती हे विचारलं मग भावाचं वय कसं भावाचे वय बरोबर वयाची बेरीज वजा साहिलचे वय वयाची बेरीज किती आहे 31 वर्ष आणि साहिलचे वय किती निघाले 13 वर्ष पहा भावाचे वय किती निघाले 18 वर्ष. कळालं का नाही अगदी सोपं आहे वयाची बेरीज वजा वयातील फरक भागिले 2 समजलं चला आता आपण पुढचं गणित पाहूया आपण चौथ्या प्रश्नाकडे जात आहोत नेहा आपल्यापेक्षा 45 वर्षांनी लहान आहे आजीपेक्षा इथं काय झालंय आपल्यापेक्षा झालं आजी पेक्षा नेहा आजीपेक्षा 45 वर्षांनी लहान आहे त्यांचे एकत्रित वय 75 असतात म्हणजे आजीचं आणि नेहाचं एकत्रित वय किती आहे 75 वर्ष नेहाचे वय किती पहा आता आपलं सूत्र काय आहे नेहाचं वय काढायचं दोघांच्या वयाची बेरीज वजा वयातील फरक भागिले 2 पहा आता आपण नेहाचे वय वयातील बेरीज किती आहे 75 वर्ष वयातील फरक 45 वर्षे. पहा 75 वर्ष वजा 45 वर्ष भागिले 2 बरोबर पहा 75 वजा 45 30 वर्ष भागिले 2 नेहाचं वय किती आलं 15 वर्ष आता वयाच्या बेरजेतून नेहाचं वय वजा केलं तर आजीचं वय येईल पहा आजीचे वय वयाची बेरीज वजा नेहाचे वय वयाची बेरीज किती आहे 75 वर्ष वजा नेहाचे वय किती आहे 15 वर्ष आजीचे वय किती आहे 60 वर्ष. 60 आणि 15 आजीपेक्षा नेहा किती वर्षांनी लहान आहे 45 सांगा बरं 45 हा 45 आजीपेक्षा नेहा किती वर्षांनी लहान आहे 45 वर्ष म्हणजे 60 आणि 15 चा फरक किती येतो 45 45 समजलं चला आता पुढचं पाहूया प्रश्न 5वा सागर आपल्या आईपेक्षा 28 वर्षांनी लहान आहे जर एकत्रित वय म्हणजे सागरचं आणि आईचं वय एकत्रित जर 60 वर्ष असेल तर सागरचे वय किती
आता पहा सागरचे वय काढायचे आपण पाच सूत्र तयार ठेवले. वयाची बेरीज वजा वयातील फरक भागिले 2. वयाची बेरीज किती आहे सांगा? 60 वर्ष. वयाची बेरीज किती आहे? 60 वर्ष. वयातील फरक 28. 60 मधून 28 गेले किती येतो? उत्तर पटकन सांगायचं. 30 गेले 30 गेले 60. पण हे 30 नाही 2 ने कमी म्हणून किती येणार उत्तर? 32. 32 वर्ष भागिले 2 किती जुने? 32 म्हणून पाठ हवे. आता असंच आईचे वय काढू शकतो. वयाची बेरीज किती आहे? 60 वर्ष. सागरचं वय किती निघालं? 16 वर्ष वजा 16 वर्ष करूया. 60 मधून 16 गेले किती रे? 10 गेले 50. 50 मधून 6 गेले बोला 44 वय आईचं वय या ठिकाणी आपण काढू शकतो. एकदा सागरचं वय कळालं तर आईचं पण वय काढू शकतो. बरोबर? चला कळलं तुम्हाला? आता आपण पुढचा प्रश्न पाहूया.